सर्वांना हरिओम. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. आपण चैतन्य श्री गुरु गोरक्षनाथ यांची जन्मकथा ऐकली. त्यानंतर त्यांच्या चरित्रातील आणखी काही भाग आपण पुढे अभ्यासणार आहोत. सर्व साधू संत महात्म्यांनी या ठिकाणी अवतार घेतल्यानंतर एकच कार्य केलं, महत्त्वाचं कार्य केलं की आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. गोरक्षनाथ हे देखील एक महंत आहेत, महान साधू आहेत. त्यांनी देखील महत्त्व सांगितलेलं आहे. तो एक प्रसंग त्यांच्या जीवनातला आपण ऐकूया. एकदा गुरु गोरक्षनाथ तीर्थाटन करीत करीत एका गावात आले. गावाबाहेरील मारुतीच्या मंदिरात ते थांबले. 1-2 दिवस गेल्यावर हळूहळू गावातली मंडळी नाथ महाराजांकडे येऊ लागली. रोजच्या जाण्या येण्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली, आपुलकी निर्माण झाली. लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले, प्रपंचातील अडचणी सांगू लागले. गोरक्षनाथसुद्धा त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले. एके दिवशी गावातली मंडळी जमा झाली असताना गोरक्षनाथ त्या सर्वांना म्हणाले, बाबांनो, प्रपंचामध्ये कोणालाही कधी पूर्ण सुख मिळाले नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि भगवंताचे नाम गोड नाम आहे, मधुर नाम आहे, ते आपण सतत घेतले पाहिजे. भगवंताची निरपेक्ष भावाने निरंतर सेवा करावी, यातच खरा आणि पूर्ण आनंद आहे. त्यांचे बोलणे ऐकून एक 60 वर्षाचे गृहस्थ एकदम चिडून त्यांना म्हणाले, प्रपंचामध्ये समाधानी राहावे असे सांगायला तुम्हाला काय जाते? पण ते शक्य आहे का? आता माझे बघा, माझा एक मुलगा 12 वर्षाचा आहे, त्याची अजून मुंज व्हायची आहे. दुसरा मुलगा 18 वर्षाचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट राहिले आहे. सर्वात मोठी मुलगी आहे, तिला 20 वर्षे पूर्ण आली, पण अजूनही तिचे लग्न जमत नाही. मुलांच्या चिंतेने बायको खंगत चालली आहे, तिला औषध पाणी करावे लागते. या सर्वांसाठी माझी मिळकत, माझी कमाई अपुरी पडते. आता अशा परिस्थितीत मी काळजी करू नको तर काय करू? गोरक्षनाथांनी त्या गृहस्थाचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर हसून ते त्याला म्हणाले, अरे बाबा, काळजी करून प्रपंचातले प्रश्न सुटतात का? आजपर्यंत तुम्ही काळजीच करत आलात, त्यामुळे तुमच्या समस्या दूर झाल्यात का? तरी कोणतीही गोष्ट काळजी केल्याने सुटत नाही हे माहीत असूनसुद्धा, समजूनसुद्धा आपल्याला असे वाटत नाही की आत्तापर्यंत काळजी केली तेवढी पुरे. आता काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान टिकवले आणि आपले चित्त त्या भगवंताच्या नामावर केंद्रित केले तर आपल्याला मार्ग सापडण्याची शक्यता जास्त आहे. एकमेव भगवंतच सर्व शक्तिमान असल्यामुळे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी त्याची शक्ती असल्यामुळे त्यालाच सर्व गोष्टी शक्य आहेत. तोच आपल्या भक्तांच्या मार्गातील संकटरूपी काटे अलगद काढून संकटे दूर करतो. म्हणून प्रत्येकाने
जास्तीत जास्त वेळ भगवंताचे नामस्मरण नामचिंतन करावे आणि आपल्या आयुष्यातला जास्तीत जास्त काळ नामस्मरणात घालवावा. हे सर्व ऐकल्यानंतर त्या गृहस्थाला आपली चूक लक्षात आली आणि तो नाथांना प्रणाम करून शरण गेला. गोरक्षनाथांनी आपली कृपादृष्टी त्याच्यावर टाकली आणि त्याला त्याच्या विवंचनेतून काळजीतून बाहेर काढले. त्या गावात काही काळ घालवल्यानंतर भगवंताच्या भक्तीची गोडी लोकांच्या मनात जागृत करून गोरक्षनाथांनी तेथून गमन केले. कारण साधू संत महात्मे एका जागी जास्ती काळ राहत नाहीत, कारण त्यांना संपूर्ण विश्वाची काळजी असते, सर्वांचा उद्धार करायचा असतो आणि त्यामुळे ते एका गावात एका ठिकाणी कधीच राहत नाही. आता एक आठवण सांगतो की आपल्या सर्व माहिती आहे, रामायण माहिती आहे. रामाचा राज्याभिषेक होता आणि एकच दिवस राहिला होता, एक रात्र बाकी होती, उद्या होणार. पण पुढचं माहिती आपल्याला कैकेने सांगितलं वनात जायचं. आपण डोस देतो, एक बाजू पाहतो, पाय गुण आहे ते पाहिले पाहिजे. तिला माहीत होतं की हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे आणि राम जर या ठिकाणी अयोध्येमध्ये राहिला तर दुष्टांचा नाश कोण करणार? सज्जनाचे रक्षण करेल तो, पण भगवंताचा ब्रीद काय आहे आपल्या माहिती आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. दुष्टांचा नाश करायचा, साधूंचं रक्षण करायचं, हे भगवंताचं ब्रीद आहे, हे त्याचं कार्य आहे आणि त्याकरता तो अवतार घेतो. मग तो इथे राहून कसं चालेल अयोध्येमध्ये? म्हणून तिने पाठवला होता. सांगणे तात्पर्य काय की भगवंत असला तर त्याचं कार्य आहे सर्वांचा उद्धार करायचं, सर्वांना सन्मार्गाला लावायचं. साधुंत हेच करतात आणि म्हणून ज्या लक्षात आलं गोरक्षनाथांच्या की आता लोकांच्या मनात भगवंताच्या नावाबद्दल गोडी लागलेली आहे, तेव्हा ते तिथून निघून गेले. हा उपदेश आपण ऐकला. या उपदेश सार काय आहे? मनाचे समाधान टिकवायचे असेल, आपल्याला कायमचं समाधान पाहिजे असेल तर भगवंताच्या नामावर आपले मन केंद्रित केले पाहिजे आणि काळजी केल्याने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. यासाठी आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात घालवला पाहिजे. गुरु गोरक्षनाथ यांनी हिंदी आणि संस्कृत भाषेत अनेक ग्रंथ लिहिले. या ग्रंथांमधून त्यांनी जो समाजाला मौलिक उपदेश केला, त्या उपदेशाचे सार किंवा तत्त्वज्ञान आपण आचरणात आणले पाहिजे, कृतीत उतरवली पाहिजे. कोणत्या उपदेश असेल तरी आपण तो ऐकून आपण त्याचं वागलं पाहिजे. नाथ म्हणतात, ज्याने जिभेवर नियंत्रण मिळवले, ज्याने जिभेवर नियंत्रण मिळवले त्याने सर्व काही जिंकले. फाजील आहार घेतल्याने, वाजूपेक्षा जास्त आहार घेतल्याने आपली इंद्रिये बलवान होतात, परंतु ज्ञान नष्ट होते. जो मनुष्य आसन, आहार आणि निद्रा यांच्या संबंधी असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतो, तो वृद्धावस्थेवरच नाही तर मृत्यूवरही मात करतो. मांसभक्षण, मदिरापान करण्यापासून जो आनंद मिळतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आनंद योग साधना केल्याने प्राप्त होतो. मनुष्याने कधीही कोणत्याही जीवाची हत्या करू नये. नाथ सांगतात, पशु पक्षी सर्वांवर प्रेम करा, त्यांच्यावर दया करा, कारण सर्व योग साधनेचे आणि अध्यात्माचे मूळ दया हेच आहे. आपले आचार विचार शुद्ध राहण्यासाठी आपण काम, क्रोध, अहंकार, विषयविकार, तृष्णा आणि लोभ यांचा त्याग केला पाहिजे.
पुढे म्हणतात, नाथ हसत राहा, खेळत राहा, जीवनाचा आनंद घ्या, मजा करा, परंतु परब्रह्माला, भगवंताला मात्र कधीही विसरू नका. रात्रंदिवस ब्रह्मज्ञानाची आपण चर्चा केली पाहिजे. अल्प स्वल्प आहार म्हणजे भोजन, कमीत कमी आहार हा शरीर रक्षणाचा सर्वोत्तम उपाय. त्यामुळे आपल्या शरीरातील नाड्यांमध्ये मल साठणार नाही. आपल्या ज्या भातरदार त्यामध्ये दिवसेंदिवस मल साठतो आहे. पण जर आपण नियमित आहार घेतला, स्वल्प अल्प आहार घेतला, तर त्यामध्ये मल साठणार नाही. प्राणायाम सोपा होईल आणि चक्रांचा भेद होईल. तसेच योग्याला अनाहत नाद ऐकू येईल. कमी खाण्याप्रमाणे साधकाने कमी बोलले पाहिजे, कारण जिभेचे दोन उपयोग आहेत, एक बोलणे आणि खाणे. जसं नियंत्रण खाण्यावर पाहिजे तसंच आपल्या बोलण्यावर पाहिजे. म्हणून सांगतात, कमी खाण्याप्रमाणे साधकाने कमी बोललेही पाहिजे. योग्याने वादविवादात कधी भाग घेऊ नये. त्याचप्रमाणे मूर्ख माणसांची मैत्रीसुद्धा करू नये. योग्याने हे सर्व नियम पाळून आपल्या कुंडलिनीला जाग आणून त्या महाशक्तीला ब्रह्मरंध्रामध्ये नेऊन बसवायला हवे. तसेच योग्याने आत्मस्थ होऊन नियमितपणे प्राणायामाची साधना करायला हवी. अशा रीतीने गुरु गोरक्षनाथांनी साधनांची पवित्रता, शुद्ध चारित्र्य आणि संयमपूर्ण नीतिमान जीवनाचे महत्त्व आपल्या उपदेशाद्वारे साधकांना पटवून देण्याचे फार मोठे कार्य केले आणि स्वतःचाच आदर्श त्यांच्यासमोर ठेवला. गोरक्षनाथांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी शैव संप्रदायाचे संघटन केले, एकत्र आणला आणि तो संप्रदाय बलशाली केला. त्यात नीतिमान, सदाचारी आणि संयमी साधक निर्माण केले. त्यांनी कधीच जातीभेद किंवा धर्मभेद मानला नाही. त्यांनी यवन म्हणजे मुसलमानांनासुद्धा तितक्यात मुक्तपणे आपल्या नाथपंथात प्रवेश दिला. नाथांचे तत्त्वज्ञान म्हणजे नाथ संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे द्वैत अद्वैताच्या पलीकडचे आहे. एकच अद्वितीय असे परमतत्व, एकच अद्वितीय असे परमतत्व आहे. शिव आणि शक्ती या दोन अवस्थांमधून ते परमतत्व प्रकट होते, व्यक्त होते. शिव हाच शक्तिरूप होऊन सर्व दृश्य सृष्टीमध्ये प्रकट होतो असे तत्त्वज्ञान सांगते. गोरक्षनाथांनी सांगितलेला मार्ग हा हठयोग आहे. आपल्याला शब्द फार अवघड वाटतो, कठीण वाटतो. काय तो हठयोग सांगतात गोरक्षनाथ. हठयोग म्हणजे काय, तर हठयोग म्हणजे ह म्हणजे सूर्य, ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. याचाच अर्थ हठयोग हा सूर्य चंद्राचा योग आहे. सूर्य हा प्राणवायू आहे तर चंद्र हा अपानवायू आहे. या दोहोंचा योग म्हणजे हठयोग. श्री गोरक्षनाथांच्या तत्त्वज्ञानात योग, ज्ञान आणि भक्ती यांना सारखेच म्हणजे समान महत्त्व असून भगवान शिवाकडून योगविद्या, ब्रह्माकडून ज्ञान आणि भगवान विष्णूकडून भक्ती प्राप्त होते असे हा संप्रदाय सांगतो. या तिन्ही दैवतांच्या शक्ती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, या तिन्ही देवांच्या शक्ती श्री गुरु दत्तात्रयामध्ये एकवटलेल्या आहेत, सामावलेल्या आहेत. अहमदनगर वांबोरी रस्त्यावर डोंगरगण येथून मांजरसुबा या ठिकाणी गर्भगिरी पर्वतावर श्री गोरक्षनाथ गड आहेत. या ठिकाणी श्री गुरु गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केले होते. हिरव्यागार
वनराईने नटलेल्या डोंगरावर मंदिर जे आहे ते गोरक्षनाथांचे आहे. येथे त्यांची काळ्या पाषाणाची प्राचीन स्वयंभू मूर्ती आहे. दरवर्षी या ठिकाणी कार्तिक शुद्ध त्रयोदशीला गोरक्षनाथ प्रगट दिन सोहळा साजरा केला जातो. या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. डोंगरगणसह महाराष्ट्रातील विविध भागात हा सोहळा साजरा केला जातो. आपण गुरु गोरक्षनाथांच्या चरणी दंडप्रणाम करूया.